नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पलूस येथे सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजू होतकरू व सर्वधर्मीय युवक युवतींसाठी मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे भव्य असं आयोजन करण्यात आलं असून हा उपक्रम समाजसेवेचा आदर्श ठरत आहे। अनेक वर्षांपासून विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या या संस्थेने यंदा 23व्या वर्षीही हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडण्याचा संकल्प केलाय। दाते पंचांगानुसार वैशाख शुक्ल 11 बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी दुपारी 1:15 वाजता हा सोहळा पार पडणार आहे। या कार्यक्रमाचे ठिकाण शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल, तासगाव, कडेगाव रोड, पलूस, सांडगेवाडी, जिल्हा सांगली असे निश्चित करण्यात आले। या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नवदाम्पत्यांना संसार उपयोगी भांडी, कपडे तसेच इतर आवश्यक साहित्य मोफत देण्यात येणार असून वधूवरांच्या नातेवाईकांसाठी भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व नॅशनल गोल्ड अँड सिल्वर असोसिएशन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणपतराव पुदाले यांनी दिले। समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले। एकाच मंडपात एकाच वेळी अनेक जोडप्यांचे विवाह लावून देत समाजात एकात्मतेचा संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे। सामुदायिक विवाह सोहळा हा सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं गेली 23 वर्ष साजर करत आलेला आपण आहोत। 500च्या आसपास विवाह आपण सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये केले। तर हा उपक्रम सोनाई चॅरिटेबल ट्रस्टने गेली 23 वर्ष, तशी आजचं 26वं वर्ष आहे, पण कोरोना काळामध्ये 1-2 वर्ष थांबवावा लागला। त्या लोकांना आपण विवाह बाहेर करण्यासाठी मदत केली। तर अशा पद्धतीने संस्थेचे विविध उपक्रम, विद्यार्थ्यांना वयोगटाप असो किंवा स्मशानभूमीमध्ये धन द्यायची मोफत सोय असो, तर आम्ही या ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत करत आलेलो आहोत। आणि ह्या वर्षी हा सामुदायिक विवाह सोहळा येणाऱ्या मेच्या 13 तारीख दुपारी 1:15 आयोजित केलेला आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांनी याचा फायदा घ्यावा। हा विवाह सोहळा, त्यास येणारे लोक, यांना सगळ्यांची जेवणाची व्यवस्था, तसेच वधूवरांना मणिमंगळसूत्र, कपडे, भांडी, खाट, गादी अशा प्रकारचे संसारयुक्त सगळे साहित्य त्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये दिले जाते। आणि हा उपक्रम आम्ही कायम चालू ठेवू अशी आम्ही आशा बाळगतो। आणि महाराष्ट्रातील कुठलेही लग्न असेल तर त्यांनी येऊन नोंद घालावी। वयाची 18 वर्षे मुलीचे पूर्ण असावेत, मुलाचे 21 वर्षे पूर्ण असावेत, आणि त्यांचे पालक असावेत, किंवा पालक नसतील तर त्यांचे संबंधित नातेवाईक असावेत। आणि त्यांनी ह्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण तशी सोय विटा नॅशनल गोल्ड सिल्वर असोसिएशनच्या तिथं सुद्धा सोय केलेली आहे नोंद घ्यायची। इस्लामपूरला ही सोय केलेली आहे। तसेच आपण विविध ठिकाणी सोय केली। डायरेक्ट पलूसमध्ये ऑफिसमध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत सगळ्यांचे, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधावं। नॅशनल गोल्ड सिल्वर असोसिएशनमध्ये आपल्या संस्थेचे जे सचिव आहेत की गणेश कदम किंवा इतर माझे संचालक, यांच्याकडे सुद्धा आपण जरी फोन करून सांगितलं तर तिथं सुद्धा नोंद घ्यायची सोय केलेली आहे। तर याचा फायदा सर्व जनतेने, वधूवरांनी घ्यावा ही मी विनंती करतो आणि थांबतो। मी नॅशनल गोल्ड सिल्वर असोसिएशनचा बी अध्यक्ष आहे आणि संस्थापक अध्यक्ष सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट आहे। तर याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।